आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूया। मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, तर बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध। मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकलचा वेग आता वाढला। टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकल ताशी 95 किमीच्या वेगाने धावेल, प्रवाशांना दिलासा। मुंबईतील पाणीसाठ्यात 5.3% पाणी कपातीचं संकट, 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना गती, डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न। JNPT ते विमानतळापर्यंत 22 किमीची भूमिगत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे, तर विमानतळावरील विमानांना आता JNPT मधून इंधन मिळेल। पावसानं पाठ फिरवल्यानं पुणे जिल्ह्यामधील धरणांनी तळ गाठलाय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात 3.58 TMC पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे मंडळाच्या विविध उत्पन्न गटासाठीच्या 5 जिल्ह्यातील सदनिकांच्या सोडतीचा निर्णय लांबणीवर। मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना वेळ मिळत नसल्यानं सोडतीचा निकाल पुढे। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 29 जून रोजी प्रस्थान ठेवणार। या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह देहू, आळंदी या मार्गावर वाहतुकीत बदल। भाविकांच्या वाहनासाठी देहू, आळंदीत वाहनतळाची व्यवस्था। मुंबईतील दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेत आढावा बैठक झाली। दरडीचा धोका टाळण्यासाठी सुरक्षा जाळ्या बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती।